जनतेने स्वतः आग्रही होऊन जनगणनामध्ये मदत करावी, जेणेकरून भविष्यात आर्थिक सामाजिक प्रगतीकरिता सरकारला विकासाचा धोरण आखता येईल. या जनगणनेच्या माध्यमाने सरकारकडे वास्तविक आणि खरे आकडे गोळा होतील. त्यामुळे नागरिकांचे हक्क त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील आणि प्रयत्नशील राहील. पुलगाव नगरपालिका प्रशासनाने पुलगाव बस स्थानक येथे फलक लावून आणि सर्वसामान्य नागरिकांना संबोधित करून होणाऱ्या जनगणनेचे महत्त्व समजून दिले. नगरपालिका अध्यक्षा कविता ब्राह्मणकार, उपाध्यक्ष दीपक आहुजा, मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी सांगितले की 15 ते 15 जून पर्यंत सरकारने नियुक्त केलेले जनगणना अधिकारी व कर्मचारी आपल्याशी संपर्क साधतील. आपण त्यांना जनगणनेत सहकार्य करून सरकारचे हात बळकट करण्यास सहकार्य करावे. तसेच आपण स्वतः सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपली स्वगणना माहिती त्यात नमूद करून सहकार्य करू शकतो. या प्रसंगी आवाहन करताना मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी म्हटले की पुलगाव येथील आणि आजूबाजू राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे प्रथम कर्तव्य आहे की त्याने केंद्र सरकारद्वारा जाहीर केलेल्या योजनेत सहभागी होऊन सरकारला सहकार्य करून आपले कर्तव्य पार पाडावे. यावेळी विद्या वलिवकर, देवानंद एसनकर, नाझीम शेख, समीर जगनाडे, दिलीप वलिवकर, स्वप्नील रामटेके, गौरव दांडेकर उपस्थित होते. पण का करायची ही स्वगणना? काय गरज आहे? अरे दादा, जर सरकारला माहीतच नसणार की आपल्या गावात किती मुलं आहेत, किती तरुण आहेत, तर नवीन शाळा किंवा दवाखाने कुठे उघडायचे हे कसं करणार? ही माहिती म्हणजे आपल्या देशाचा विकासाचा नकाशा आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.